महाराज की जय। आज आपल्यासोबत श्री संत लहानोजी महाराज संस्थानी ते दर्शनाकरता आलेले भक्त आहेत वर्धेचे। योगायोगानं त्यांचा आणि माझा परिचय झाला आणि त्यांनी समर्थ लहानोजी बाबांना प्रत्यक्ष बघितलेला आहे। त्या अवघ्या 10 वर्षाचा त्यांचं वय होतं। आरवी त्यांचं माहेर। ताई जय गुरु। जय गुरु। जय लहानोजी बाबा। जय लहानोजी महाराज। सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा। माझं नाव अनिता अनिल चाटी। मी वर्धेला असते, पण माझं माहेरचं आडनाव अनिता मुधोळकर। अच्छा। हां, आरवीचं। त्यामुळे कसं मी माझ्या आजी आजोबा असताना मी इथे वडिलांसोबत वगैरे यायची आणि तेव्हा महाराज अगदी बाहेर वगैरे बसून राहायचे, काडी वगैरे। आणि मी आणि माझा भाऊ आणि आजी आजोबा एकदा आलो होतो आणि प्रसाद द्यायचा होता, तर ते काडी मारायचे, सगळे घाबरून दूर व्हायचे। पण एक काडी म्हणजे त्यांचा तो एक आशीर्वाद होता। ज्याला लागली तो आशीर्वादाने ती काडी घेऊन घ्यायचा, की चला लागली तरी त्याला काही वाटायचं नाही। आणि मग मी म्हटलं चला काही हरकत नाही बा, आपल्याला आशीर्वाद मिळतो आहे तर, म्हणून मी प्रसाद घेऊन त्यांच्याजवळ गेली आणि त्यांनी इतकी जोराची काडी मारली, पण मला मारल्याचं काहीच हे नाही झालं, म्हणजे ती मला लागली पण नाही। म्हणजे असं इकडं असं म्हणजे त्यांनी अशी फेकून मारली ना, फेकूनच मारायचे ना ते। तर मी ती प्रसाद म्हणून मग माझ्या आजी आजोबा बाबा ते काडी मारतात, अगं काही नव्हतं म्हणे, तुला काडी मारली ना तर तू खूप पुढे जाशील म्हणे। आणि आज माझं कुटुंब आणि आम्ही सगळं महाराजांना मानतो। आणि आज कोणासोबत यायच्या तेव्हा? माझ्या आजी आजोबांसोबत। हां, आजी आजोबा आणि माझे आई वडील पण राहायचे। पण तेव्हा कसं रेंगीने आरवीला शिक्षण आरवीला झालं, ग्रॅज्युएशन आरवीलाच झालं। सर्व्हिस वगैरे करत होते? नाही, मग लग्न वयाच्या 20व्या वर्षी झाल्यामुळे वर्धेत स्थायिक झाले। माझे मिस्टर एज्युकेशन डिपार्टमेंटला, मग तिथे स्थायिक झाले। आणि त्यानंतर पण अजूनही आजही आम्ही, माझा मुलगा वगैरे येते इथे आणि आम्ही अन्नदान वगैरे बाबाजीचं दर्शन काही टाळत नाही तुम्ही? सुरू हो येते, अजून येते, माझा मुलगा पण येतो। आणि त्याचा वाढदिवस म्हणून अन्नदानाचं आम्ही इथे हे पण दिलेलं आहे। हां, शाश्वत योजना आहे ती संस्था? हो, तर ती केली होती आम्ही। असेच त्या पद्धतीनं काय झालं की अन्नदान, गोसेवा आणि गुरुदक्षिणा ह्या संस्थांची योजना आहे। 1000, 1100 वगैरे अशी 3100 रुपयाची पावती फाडली तुम्ही काय आजीवन राहते आजीवन, तर कोणी अन्नदानाची फाडू शकतं। त्याच पद्धतीचं एक लहानू प्रसादालय नावाचं एक भव्य दिव्य प्रसादालय इथे उभारणं सुरू आहे। म्हणजे आता स्लॅब पडला त्याचा, ग्राउंड फ्लोअरच्या याचा, आता वरचं काम सुरू करणार आहे। प्रथम पहिल्यांदा हा खालचा जो फ्लोअर आहे तो फिनिशचं काम सुरू आहे। तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी असं एक प्रत्येकाला आवाहन करतो, तुम्हाला सांगतो की फुल नाही फुलाची पाकळी ज्या पद्धतीनं अन्नदान, गोसेवा आणि गुरुदक्षिणाला आपण सहकार्य करतो, त्याच पद्धतीचं थोडंफार सहकार्य या प्रसादालयाच्या नवीन उपक्रमाला सुद्धा आपण केलं पाहिजे बा, असं एक आव्हान तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून मी सर्व लहान भक्तांना जे आपलं चॅनल बघत असतात त्यांना करतो। काकू तुमचं नाव सांगा? माझं नाव अच्छा। आणि आता गाडी कुठे राहता? बरं, तर तुम्ही सुद्धा समर्थ लहानोजी बाबांना पाहिलेलं आहे, दर्शन घेतलेलं। आता काय वय आहे तुमचं? माझं तर 70 वर्ष। बरोबर, बाबाजींना समाधी घेऊन झाले 52 वर्ष। 52 वर्ष। तर माझं लग्न झाल्यापासून मी येऊच शकत नाही, खूप मागे तुम्हाला जायचं आहे किंवा मी होतो तर मला केव्हा जाते दर्शनाला, जाते। म्हणजे आज म्हणजे ती पूर्ण झाली, योग आला। म्हणजे किती वर्षापासून आल्या तुम्ही आता दर्शनाला? आल्या नाही? बापरे, किती 50 वर्ष। म्हणजे माहेरी होते तेव्हाच आल्या? 10वी लावते त्यावेळेला जेव्हा त्यांच्या दर्शनाला। आणि सोबत आल्या होत्या त्यावेळेला आम्ही असं आत्या वगैरे त्यावेळेला रंगी बंडी असं यायचं। बरोबर आहे, बंडी। आणि इतकं बांधकाम पण नव्हतं नाही, मला ते महाराज या भागात बसायचे, बाहेर बसायचे। 65-63 मध्ये शेती, आंब्याची झाडं वगैरे होते नसे, अजून आठवतं मला। दर्शन घ्यायचं तिथे, थोडंसं असं उभं राहायला जागा होती, तिथे उभं राहायचं, महाराज जसे बसायचे आणि कोणी काही प्रश्न तर भिंतीकडे पाहून भिंतीकडे पाहून बोलायचे असं करून मग ते प्रसाद वगैरे। मी 10वी अकरावीला होते त्यावेळेला। तेव्हापासून बाबाजीने आज बोलवलं तुम्हाला? आज बोलवलं, खूप आज दर्शनाचा योग। इच्छा 2 वर्षापासून इच्छा आहे मला, खूप इच्छा। म्हणजे मला लहानही मला खूपदा म्हणाला की आपल्याला जायचं टाकायला जायचं ते आज इच्छा बाबाजीने पूर्ण केली एकदम। म्हणजे भरून आलं महाराजांना पाहिलं मला। आणि योगायोग पण आला। तुमचे जे काही अनुभव आहे हे आपल्या चॅनलला चित्रित सुद्धा होऊन राहिले, हा सुद्धा एक दुसरा योग आहे। आणि आर्मीला याचे करून त्यांच्या
कडू इथेच कडू पाटलाचं घर आहे. हा कडू पाटला राहायचे. तिथे पहिले नदी कडू देशमुखकडे पण राहायचे ते देशमुखकडे ते आरवीला राहायचे बरोबर. आरवीला ते कदमच्या नंतरचं जे घर आहे मायबाई मंदिराकडे जातो त्या कॉर्नरचं घर. नागोबाच्या मंदिरात. हां हां तात्याजी महाराजांचं मंदिर आहे ना, हो हो तिथे पण कडू आहे. राहायचे हो बरोबर. त्यांच्याकडे. आणि एक नखाते म्हणून माझी मैत्रीण होती, अच्छा. तिथे त्यांना ते बसवायचे. अगदी रोडवर होते ते आणि खूप लोक दर्शनाला. हो इतके लोक संध्याकाळपासून बसले की इथून त्यांना यावं लागत होतं. ते फक्त बसले राहायचे दर्शनाला यायचे. हा आरवीतला प्रसंग सांगता. आरवीला तिथे यायचे. हो. मला वाटतं ते आरवीला शेवट त्यांचा तिथेच झाला ना. शेवट सुद्धा हां तिथेच झाला. म्हणजे मला आठवतं की लग्नानंतर नाही गेले. त्यानंतर तिथूनच इथे आणलं हां हां शेवटी. तर मला आठवतो तो प्रसंग की मी तिथे खूप गर्दी झाली होती. आता कसं आहे म्हणजे बसची व्यवस्था हे ते सगळं त्यावेळेला नव्हती ना, त्यामुळे कसं त्यांनी रेंगी बैल हे तेच आता पाहावं फक्त आपला नागपूरचा आणि हा शिरपूर मार्गाचा रस्ता राहिला थोडासा. तो मध्ये खूप खराब रस्ता आहे. होईल होणार आहे. रस्ता सुद्धा होणार आहे. इतकं त्यांचं माहीत नाही काय असं. माझ्याकडे फोटो पण होतं बरं. लहानपणाचं. याच्यातून कापलेला मी माझ्याजवळ आहे फोटो पण. याच्यातून पेपरमधून कापलेला, त्याला घरीच ते लावलं असतो कागद आणि माझ्या डोळ्यात फोटो. म्हणजे पहा ना तुमची ते कमालच झाली. म्हणजे किती वर्षानंतर 50 वर्षाचा कालावधी लोटून गेला आणि आज तुम्ही दर्शन मी नेहमी येते. पहा. आणि मी अगदी नेहमी येते. लहान होते मला अजून पण दिसून येते. आठवते. आहेच ना बाबाजी आपल्यातच आहे ना, कुठेच नाही गेले. आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादानेच आपण पुढे जातो. मानल्यावर आहे तुमचं मन कसं आहे, श्रद्धा भक्ती. नाही काही झालं कमी जास्त म्हणजे प्रसंग वाटला तर मी गजानन महाराज आणि लहानजी महाराजांना म्हणत असते की बाबा ही लेकर तुमच्या पायाशी ठेवलेली आहे आणि तुमचाच आशीर्वाद आम्हाला आहे. की असेच बसलं ते बघ आम्ही इथून. आणि आता जे काही तुम्ही असं हे असतं. त्यांनी पेढे आणला पेढा. तर माझ्या आत्याने पेढा आणला तो घेतला आणि मग त्यांच्या नणंद होत्या माझ्या आत्याच्या, त्यांनी पेढा ठेवला तो फेकून दिला असं. तुझ्या आजी हो काढे त्यांची वेगळी काहीतरी काय कल्पना माहिती असायची. तसा फेकून दिला तो. म्हटलं काय असेल म्हणून. तर आम्ही असं बिघूनच नसता मला असेच बसले होते असंच आठवतं मला. आणि इथे आम्ही उभं होतो असं असं जाऊन हो, हे बसण्याचं ठिकाण आहे. पूर्वेकडे बसायची. नमस्कार त्यांना खाली बसायचे. ते आता झोपडी वगैरे खूप व्यवस्थित केली असं तेव्हा अशीच हे होती. प्रत्येक झोपडीच होती, बाकी नव्हतं काही इथे घरगिरं काय. काडी राहायची हातामध्ये. काड्या असंख्यात भक्तांनी दिलेल्या त्यांच्या त्या शोकेस मध्ये बघा तुम्ही साहित्य ठेवलेलं आहे तिथे. तुम्ही पहा शांत. हो का? तिथे कॉर्नरला तिथे सुद्धा महाराज बसायचे. ते तिथे शांततेत बघा. आता तुम्ही मला तर साहित्य बाबांनी मी तर मानते की मला खरंच त्यांचा आशीर्वाद आहे आणि त्यांच्याच आशीर्वादाने जे काही मी निर्णय घेते ते योग्य ठरतात. शिव्यांमध्ये आशीर्वाद राहायचा, मारामध्ये आशीर्वाद राहायचा, बोलण्यामध्ये आशीर्वाद राहायचा. हो शिवाय पण त्यांना जर असं वाटलं की हा व्यक्ती नाही व्यवस्थित असं जर त्यांना जर वाटत असेल तर त्यावेळेला ते लोक यायचे ना मक्का असं. अंतर्ज्ञानी संत असल्यामुळे त्यांना सर्व विश्वाचं कळायचं, जीव मात्राचं कळायचं. अजून सुद्धा बाबाजी आपल्यामध्येच आहे. आणि हा एक श्रद्धा भक्ती विश्वासाचा आपला भाग आहे. तुम्ही ज्या पातळीची श्रद्धा भक्ती विश्वास ते तर आहे. त्या पातळीचं काम आणि तुमचं. त्यावेळेला मला आठवतं की आपल्याला होती ना आणि दर्शनाला आली तर इतक्या जण जा म्हणे होईल ना म्हणे आता तू होईल ना चांगलं रिझल्ट. आपण त्यावेळेचा आपला रिझल्ट काय नाही त्यावेळेला ते पण मला म्हणायचे जा ना जा. जा तुला आयुष्यात कधी कमी नाही पडणार. जाणं तुला काही कमी नाही पडणार. तर आजही मला खूप श्रीमंतीचा मला लोभ नाही, पण जे आहे त्याच्यात मी समाधान आहे. तेच तर महत्व. बस जे माझ्याजवळ आहे त्याच्यात मला खूप समाधान आहे आणि मी सतत हसत खेळत सगळे निर्णय घेते आणि हसत खेळत राहते. तर आज तुम्ही दोघींनी जे काही थोडक्यात का होईना आपले अनुभव सांगितले समर्थांबद्दलचे, तुमच्या जीवन प्रवासामध्ये समर्थ लहानजी बाबांचे जे काही अनुभव आले ते संपूर्ण सांगितले, याबद्दल मी तुमचा आभारी आहे. जय गुरु. जय लहानू. समर्थ लहानूजी महाराज की जय.